नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वात जास्त चालणाऱ्या सेगमेंटमध्ये सर्वसामान्यांचा सरताज 5045D ट्रॅक्टर। हा ट्रॅक्टर 46 HP मध्ये येत असून यामध्ये पॉवर प्रो आणि गिअर प्रो अशा दोन सीरीज मध्ये हा ट्रॅक्टर येतो। या ट्रॅक्टरला 2900 cc चं 3 सिलेंडरचं जॉन डियर कंपनीचं इंजिन येत असून याचं रेटेड RPM 2100 RPM येतं। तसेच हा ट्रॅक्टर 2 व्हील आणि 4 व्हील ड्राईव्ह अशा दोन ऑप्शन मध्ये येतो। याला 8+4 आणि 12+4 अशा दोन प्रकारचे गिअरबॉक्स येतात। याचं हायड्रोलिक लिफ्टिंग कॅपॅसिटी 1600 kg ची आहे। या ट्रॅक्टर मध्ये पिस्टन कूलिंग जेट, टॉप शाफ्ट लुब्रिकेशन सारखे फीचर तर येतातच, पण इंजिन ऑइल कूलर सुद्धा येते, जे महिंद्राच्या अर्जुनच्या पुढच्या ट्रॅक्टर मध्ये येते। तसेच स्वराज मध्ये 855 नंतरच्या ट्रॅक्टर मध्ये येते। आमच्या ग्राहकांच्या सांगण्यानुसार हा ट्रॅक्टर शेतीच्या कामांमध्ये 14 इंची नांगर किंवा 5 फूट 6 फूट रोटावेटर घेऊन 50 HP च्या ट्रॅक्टरांच्या बरोबरीने चालतो। आम्ही नेहमीच करत असलेल्या TTB किंवा डेमो सारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये हा ट्रॅक्टर महिंद्रा 575 किंवा स्वराज 744 पेक्षा काही रानांमध्ये 50-100 ml कमी डिझेल खातो, तर काही रानांमध्ये 50-100 ml जास्त किंवा त्यांच्या इतकाच डिझेल खातो। तसेच रोटावेटर मध्ये 5 किंवा 6 फूट रोटावेटर घेऊन आमच्या भागामध्ये हा ट्रॅक्टर एकरी 6 ते 8 लिटर डिझेल मध्ये चालतो। आपल्या जॉन डियर मध्ये सेन्सिंग साठी अगणित सेटिंग असून टॉपलिंग जोडण्यासाठी 3 होल दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सेन्सिंगची लेवल कमी जास्त करता येते। इतर ट्रॅक्टरमध्ये फक्त एकच होल असल्यामुळे त्यांची सेन्सिंगची सेटिंग कमी होते। तसेच हायड्रॉलिकवर लोड येऊन हायड्रॉलिकची लाईफ कमी होते, त्यामुळे लिकेजचे प्रमाण सुद्धा वाढू शकते। या ट्रॅक्टरमध्ये MQRL म्हणजे मेकॅनिकल क्विक रेज अँड लोअर नावाचे बटन येते, ज्या बटनाचा वापर करून तुम्ही तुमचे अवजार एका बटनाला दाबून वर किंवा खाली करू शकता, तेही पट्ट्यांना हात न लावता। तुम्ही जर नांगरट किंवा कल्टिवेटर करणार असाल तर तुम्ही 1 एकर नांगरा किंवा 1000 एकर नांगरा, त्याची उंची जर तुम्हाला 8 इंच ठेवायची तर ती एक समान 8 इंचच राहील। तसेच या ट्रॅक्टरमध्ये हायड्रॉलिक स्पीड कंट्रोल वॉल्व दिलेला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही हायड्रॉलिकचा स्पीड वर किंवा खाली करण्यासाठी कमी किंवा जास्त करू शकता। उभ्या सरीमध्ये आडवी नांगरट किंवा कल्टिवेटर चालवताना आपल्या जॉन डियर ट्रॅक्टरमध्ये हे रिटेनर किंवा सोप्या भाषेत बिस्किट येते, जे बाकीच्या ट्रॅक्टरांमध्ये येत नाही। याच्यामुळे नांगरट किंवा कुठलंही अवजार चालवताना त्याची खोली एक समान येते। गिअर प्रो सिरीज मध्ये याला डिझेल कूलर सुद्धा दिलेला आहे, ज्यामुळे इंजिनला थंड डिझेलचा सप्लाय होतो आणि इंजिनचं परफॉर्मन्स वाढतं। तुम्हाला इतर मॉडेलची सुद्धा माहिती हवी असेल तर आमच्या जुन्या सर्व पोस्ट पहा आणि अनुराज ट्रॅक्टरला आजच भेट द्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अनुराज ट्रॅक्टरच्या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक करा, फॉलो करा आणि आमच्या यूट्यूबच्या पेजला सबस्क्राईब करा।